नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, काल झापूक झुपूक आणि देव माणूस या दोन्ही सिनेमांना रिलीज होऊन आता 5 दिवस झालेले आहेत. नॉर्मली आपण कुठल्याही मराठी सिनेमाचं फर्स्ट वीकेंडचं किंवा फर्स्ट वीकचं बॉक्स ऑफिस कलेक्शन मी तुमच्यासमोर आणतो, पण कालचं म्हणजेच 5व्या दिवसाचं मंगळवारचं कलेक्शन तुमच्यासमोर आणण्यामागचं कारण म्हणजे काल एक स्पेशल ऑफर या दोन्ही सिनेमांवर होती. एक म्हणजे एका सिनेमाच्या मेकर्सनी इंस्टाग्राम लाईव्ह जाऊन अनाउन्समेंट केली होती की आम्ही 99 रुपयांमध्ये उद्या जे आहे ते तिकीट आम्ही सांगतोय, त्यामुळे बिंदास जाऊन हा सिनेमा बघा. तर दुसऱ्यांनी सोंबडीत कोंबडी बनून आता हा देतोय तर मग आपण पण देऊया, नाही तर आपण कुठेतरी रेसमध्ये मागे पडू, म्हणून दुसऱ्यांनी पण तीच ऑफर जाहीर केली. बट कालच्या दिवसभरात किंवा ओव्हरऑल आतापर्यंत 5 दिवसांमध्ये कुठला सिनेमा बाजी मारतोय आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या मध्ये. सो हे बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकण्याआधी एक जेंटल रिमाइंडर आहे की हे आकडे अगदी खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही, कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस्ट नसतो. सगळ्यात आधी बघूया बहुचर्चित झापूक झुपूक या सिनेमाचं ओव्हरऑल 5 दिवसांचं कलेक्शन. पहिल्या दिवशी म्हटलं जात होतं की या सिनेमाने कमवले होते साधारणपणे 20 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी सुद्धा 20 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी रविवारी साधारणपणे 25 लाख रुपये, चौथ्या दिवशी सोमवारी 12 लाख रुपये. तर काल या ऑफरचा फायदा थोडा या सिनेमाला नक्कीच झालेला आहे. थोडी जंप आपल्याला बघायला मिळालेली आहे या सिनेमामध्ये आणि या सिनेमाने कमवले साधारणपणे 17 लाख रुपये. सो असं करत पहिल्या 5 दिवसांचं याचं याचं ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 1,09,00,000 रुपये. तर या सिनेमाचं नेट कलेक्शन झालेलं आहे साधारणपणे 94 लाखच्या आसपास, जी खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे मला कळत नाही की मेकर्स एवढे का दुखी आहेत हे कलेक्शन बघून. म्हणजे त्यांना असं वाटलं असेल बहुतेक की एक नवीन नायक आपण जरी लोकांसमोर आणला तरी फर्स्ट वीकेंडचं कलेक्शन किंवा पहिल्या 5 दिवसांचं कलेक्शन 5 ते 10 कोटीमध्ये जाईल, पण असं नाही होत आहे. हळूहळू मे बी वर्ड ऑफ माउथनी हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकतोय. प्रेक्षक हा सिनेमा बघतायत, ते समोरच्याला सांगतायत, मग तो बघायला जातोय. सो होईल ना. फर्स्ट हिरो असं एकदम प्रत्येक जण ऋतिक रोशन नाही बनू शकत. सो जरा धीर धरा, हेच मी तुम्हाला सांगतोय. जे 1,10,00,000च्या आसपास तुमचं ग्रॉस कलेक्शन आहे पहिल्या 5 दिवसांचं, ते आता म्हणजे गेल्या 15-20 वर्षापासूनचे जे सुपरस्टार्स आहे त्यांच्या सिनेमाचं लाईफ टाईम कलेक्शन सुद्धा नसतं. सो जरा प्रेक्षकांवर बिल फाडणं किंवा इकडे तिकडे राग काढणं सोडून द्या आणि आतापर्यंत हे जे कलेक्शन झालेलं आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर ज्या लोकांनी तुमचा सिनेमा बघितलाय त्यांचं कौतुक करा, बाकी सोडून द्या सगळा विषय, कारण ते खूप भलतीकडेच सगळ्या गोष्टी जात होत्या. असो. सो आता येऊया देव माणूस या सिनेमावर. देव माणूस या सिनेमाने कमवलं होते साधारणपणे पहिल्या दिवशी 14 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 19 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी जंप बघायला मिळाली 25 लाख रुपये या सिनेमाने कमवलेले आहेत. मग सोमवार आणि मंगळवार या सिनेमाचा एकदम ड्रॉप झालेला आहे. सोमवारी या सिनेमाने कमवले असं म्हटलं जाते 8 लाख रुपये, तर मंगळवारी काल ती ऑफर असून सुद्धा या सिनेमाने कमवलेले आहेत 7 लाख रुपये. असं करत याचं पहिल्या 5 दिवसांचं ग्रॉस कलेक्शन आहे फक्त आणि फक्त 82 लॅक्स आणि नेट कलेक्शन आहे साधारणपणे 72 ते 73 लॅक्सच्या आसपास. सो इकडे 3 दिग्गज लोक आहेत, ते कंप्लेंट करत नाहीयेत की आमच्या सिनेमाला गर्दी नाहीये, आणि इकडे एका नवोदित कलाकाराबद्दल जरा जास्तच अपेक्षा मेकर्स ठेवतायत. तर ते काहीतरी जरा चुकीचं आहे. आता ते ट्रोलर्स बिलर्स हे सगळं जाऊ दे, पण ट्रोलर्स असून सुद्धा लोक बघायला जात आहेत. त्याशिवाय का 1,10,00,000 जे काय कमवलेत ते. आणि बुक माय शोवर मला एक कळत नाहीये, नॉर्मली जर 1,10,00,000 या सिनेमाने 5 दिवसात कमवले तर बुक माय शोवर आपल्याला कळतं की ट्रेंडिंगमध्ये गेल्या 24 तासात किंवा गेल्या 1 तासात एवढी तिकीटं बुक झाली. पण तसं या दोन्ही सिनेमांचं कळत नाही. फक्त झापूक झुपूकच्या बाबतीत मी एक सांगू शकतो की कल्याणला, पनवेलला, काल दिवसभरात वाशीला आणि डोंबिवलीला याचे जे काही 2-3 शोज आहेत झापूक झुपूकचे, खास करून कल्याणला कोण आहे मला ते शोधूनच काढायचं आहे. कल्याणला याचे फास्ट फिलिंगमध्ये डे 1 पासून डे 5 पर्यंतचे शोज आहेत. आणि आता बघूया, उद्या चित्र बदलेल, कारण उद्या मराठी सिनेमे सुद्धा येत आहेत, हिंदी सिनेमे सुद्धा येत आहेत. बट आय थिंक आतापर्यंत हे जे काही कलेक्शन झालेलं आहे ते कौतुकास्पद आहे आणि प्रेक्षकांना त्यांचे आभार मानायला हवेत. खरं तर एका नवीन कलाकारावर त्यांनी एवढा विश्वास ठेवला, सो त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.